ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2024 बद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे। कारण आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट मिळत नव्हती। तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी असतील त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ते अर्ज करू शकतात। तर अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे। म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी जेही तुम्हाला फॉर्म डॉक्युमेंट्स लागते याबद्दलचा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला शिकत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी जी लास्ट डेट आहे ती आहे 30 सप्टेंबर 2024। म्हणजे विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल तर तुम्ही अर्ज भरा, कारण तुम्हाला 60,000 रुपये प्रतिवर्ष ही एक स्कॉलरशिप मिळणार आहे आणि अर्ज सुरू आहे। अर्ज ऑफलाईन आहे। अर्जाची जी प्रिंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। फॉर्म 8 ते 9 पेजचा आहे। डाउनलोड करा, संपूर्ण फॉर्म फिल करा, त्यावरती डॉक्युमेंट्स दिलेले आहे ते डॉक्युमेंट्स लावा व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। तर जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयरला आहे त्यांच्यासाठी फॉर्मची लास्ट डेट बघू शकता तुम्ही। तर 15 ऑक्टोबर 2024 ही फर्स्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करणे आहे आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करणे आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना याबद्दलची ही एक सर्वांसाठी इम्पॉर्टंट अपडेट होती। भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते की डेट गेलेली आहे किंवा नाही, तर ही एक अपडेट आहे। तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे। तर फर्स्ट इयरला जे स्टुडंट आहे 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात आणि जे विद्यार्थी सेकंड, थर्ड आणि फोर्थ इयरला असेल ते 3 सप्टेंबर 2024 पर्यंत आपला फॉर्म फिल करू शकतात। फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करायचा आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।